या घडीला सर्वात मोठी राजकीय बातमी, नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात अनेकांना धक्का दिला आणि तेच धक्का तंत्र देवेंद्र फडणवीस यांनी अवलंबलेलं आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंचे पंख छाटलेत। पंकजा मुंडेंकडून महत्त्वाचं जलसंधारण आणि रोजगार हमी योजना खातं काढून घेतलंय, तर विनोद तावडेंकडून वैद्यकीय शिक्षण खातं काढून घेण्यात आलंय। त्याऐवजी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असलेल्या गिरीश महाजनांना ही जबाबदारी देण्यात आली आहे। अभय देशपांडे आपल्यासोबत आहेत। अभय देशपांडे, राजकीय अर्थ कसा याचा लावायचा? कारण एकीकडे पंकजा मुंडे, विनोद तावडे महत्त्वाचे मंत्री होते, त्यांच्या खांद्यावरचा भार कमी केलाय जर आपण असं म्हटलं तर, पंख छाटलेत असं सुद्धा म्हणता येऊ शकतं। आणि दुसरीकडे गिरीश महाजनांकडे त्याची जबाबदारी देण्यात आली, अनेक मंत्र्यांना विविध खात्यांची जबाबदारी दिली। कसे राजकीय अर्थ काढता येतील? नाही, एक होतं की मंत्रिमंडळाचा विस्तार होणं बाकी होतं, त्यामुळे अनेक मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांचा कार्यभार होता। तो कार्यभार मंत्रिमंडळाची ज्यावेळेस संख्या वाढेल मंत्र्यांची, त्यावेळेस त्यांना काही खाती द्यावी लागणार आणि ती याच मंत्र्यांकडची काढून द्यावी लागणार हे स्पष्ट होतं। परंतु हे सगळं करताना ज्यांच्याकडे आता ऊर्जा खात्यासारखं महत्वाचं खातं आहे त्यांच्याकडे आणखी एक ऍडिशनल खातं देण्यात आलं, किंवा ज्यांना महसूल मंत्री म्हणून क्रमांक 2चा आता दर्जा दिलेला आहे आणि ज्यांना सभागृहाचं नेताही केलं विधान परिषदेचं, अशा चंद्रकांत दादा पाटलांकडे महसूल बरोबर सार्वजनिक बांधकाम खातंही ठेवण्यात आलंय, किंवा सुभाष देशमुख यांच्याकडे जास्ती खाती दिली आहेत। गिरीश महाजनांकडे जलसंपदा खातं असताना पुन्हा वैद्यकीय शिक्षण खातं दिलंय। याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्र्यांनी आपल्या मर्जीतल्या ज्या लोक आहेत त्यांच्याकडे अतिरिक्त खाती ठेवलेली आहेत आणि काही लोकांचा मात्र कार्यभार कमी केलेला आहे। आता म्हणजे ज्यावेळेस विनोद तावडेंकडे ही सगळी खाती दिली त्यावेळेस केंद्राच्या धर्तीप्रमाणे महाराष्ट्रातही एक HRD मिनिस्ट्री टाईप सर्व शिक्षण खाती एकत्र आणावीत याच हेतूने ही सगळी खाती एकत्र आणली होती। आता यातलं वैद्यकीय शिक्षण खातं आपल्याला मिळावं असा गिरीश महाजनांचा आग्रह सुरुवातीपासून होता, परंतु तरीही ही खाती ही सगळी एकत्र ठेवावीत, शिक्षणाशी संबंधित सर्व खाती, म्हणून ती त्यांच्याकडे ठेवण्यात आली होती। परंतु त्यांना मला वाटतं की ते खातं त्यांचं वैद्यकीय शिक्षण तेही काढून घेण्यात आलेलं आहे। दुसरं जलसंधारणाचा जो कार्यभार होता ज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांची जी महत्वाकांक्षी योजना आहे, जलयुक्त शिवार योजना असेल, तर त्याच्यासाठी कदाचित त्यांना स्वतंत्र मंत्री द्यायचा असेल की ते अधिक प्रभावी राबवण्यासाठी म्हणून ते खातं दिलं असेल त्यांच्याकडे। पण काही मंत्र्यांकडे, विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले, मर्जीतले आणि केंद्रीय नेतृत्वाचे म्हणजे चंद्रकांत पाटील सगळं की ते केंद्रीय नेतृत्व किंवा पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात, त्यांच्याकडे अशा मंत्र्यांकडे अतिरिक्त कार्यभार राहिलेला आहे। याचा अर्थ स्वाभाविक मला वाटतं दिसतोय की कामाच्या ओझ्यापेक्षा जवळीक आपल्याची मुख्यमंत्र्यांनी अधिक गृहीत धरलेली दिसते। अगदी पंकजा मुंडेंच्या बाबतीतच जर विचार करायचा झाला तर जलयुक्त शिवार जे खातं जलसंधारणाचं त्यांच्याकडे होतं, तर त्या संदर्भात म्हणजे काय पाहता येईल? कारण आता कुठे त्याचे रिझल्ट्स यायला लागलेले होते आणि त्यावेळेला त्यांच्याकडून ते खातं काढून घेण्यात आलंय। नाही, बरोबर आहे। ग्रामविकास खाते म्हणजे स्वतंत्र ग्रामविकास खाते काही छोटं नाहीये, राज्यभरातल्या सगळ्या जिल्हा परिषदा किंवा सगळं त्यांच्या अंतर्गत येतं, त्यामुळे त्या जलयुक्त शिवारसाठी स्वतंत्र मंत्री असणं मला वाटतं त्यात काही गैर नाहीये। ठीक आहे अभय देशपांडे, मी थोडंसं थांबवते तुम्हाला। भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आपल्यासोबत आहेत। माधव भंडारी, मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि त्यानंतर आता मंत्र्यांना खाते वाटप झालेलं आहे। विशेषतः यामध्ये जर काही गोष्टी बघितल्या तर चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा गिरीश महाजन असतील यांना विशेष खात्यांचा पदभार दिलेला आहे, त्याचप्रमाणे विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्या खांद्यावरचा भार मात्र कमी केलेला आहे। काय कारण आहे यामागचं? नाही, याच्यामध्ये कारण शोधण्यासारखं काही नाही। मुळातच काही मंत्र्यांकडे अधिक खात्यांचा भार होता। खडसे साहेबांकडे जवळजवळ 9-10 खाती होती, पंकजाताईंकडे सुद्धा अशीच 5-6 खाती होती। त्यामुळे ज्यांच्याकडे तावडेंच्याकडे सुद्धा खात्यांची संख्या जास्त होती आणि त्यामुळे ती देताना जेव्हा विस्तार करू तेव्हा यातली खाती आपल्याला अन्य मंत्र्यांना द्यायची आहेत, ह्या हिशोबानेच ती जास्त ठेवलेली खाती होती। त्यामुळे त्यातली खाती नवीन मंत्र्यांना खाते वाटप करताना ती जुनी खाती जी आहेत त्यातलीच देणार, दुसरी नवीन निर्माण करून थोडीच देणार। नाही, पण यामध्ये एक गोष्ट जर बघायची झाली तर पंकजा मुंडेंच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर जलयुक्त शिवार जे त्यांच्या खात्याअंतर्गत जे काम झालं होतं त्याचे आता कुठे रिझल्ट दिसायला लागलेले आहेत आणि अशा वेळी त्यांच्याकडून हे खातं काढून घेतलं जातं। मध्यंतरीच्या काळात विनोद तावडेंच्या बद्दल सुद्धा असेच काहीसे बारीक सारीक वाद झालेले होते, ह्या सगळ्याचा परिणाम असू शकतो हा? असं का होतं? याच्यातला असले कुठल्याही प्रकारचे परिणाम याच्याशी जोडण्याचं काहीच कारण नाही। नवीन मंत्र्यांना घेतल्यानंतर त्यांच्यासाठी जी खाती द्यायची ती पूर्वीच्या मंत्र्यांकडे, आता मुख्यमंत्र्यांकडे पर्यटन खातं होतं ते दुसऱ्या मंत्र्याकडे दिलेलं आहे।
नाही, पण याच मंत्र्यांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर याच मंत्र्यांच्या बाबतीत ज्यांच्याकडे अतिरिक्त भार समजू शकतो तुम्ही जसं सांगितलंय की, पण त्यांच्याकडे ऑलरेडी काही खाती होती, मग नव्या मंत्र्यांकडे का दिलाय ना? जसं चंद्रकांत पाटलांकडे आता बांधकाम आणि महसूल दोन्ही महत्वाची खाती त्यांच्याकडे देण्यात आलेली, पण त्यांच्याकडचं सहकार काढून घेतलंय. बर, त्यांच्याकडचं सहकार काढून दुसऱ्या मंत्र्याला दिलंय. गिरीश महाजनांचं काय? गिरीश महाजनांकडे एक खातं जलसंपदा होतं, त्याच्या जोडीला एक खातं दिलंय. अच्छा, म्हणजे भाजपच्या गोटात इतके साधे सरळ अर्थ याचे लागू शकतात? कारण बरेचदा राजकीय विश्लेषक आता असं म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी आपल्या जवळच्या माणसांना आपल्या जवळ अधिक जवळ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाही, राजकीय विश्लेषक आणि त्यांच्या आडून प्रसार माध्यम कुठले नाही कुठले तरी वाद लावण्याचा प्रयत्न करत असतात, पण प्रत्येक वेळेला असा वाद नसतो. काही वेळेला ती व्यवस्था असते. मुख्यमंत्री आपल्याला मंत्रिमंडळाची जी व्यवस्था लावायची ती आपल्या अधिकारामध्ये लावत असतात. बर, अभय देशपांडे आपल्यासोबत. अभय देशपांडे, आता माधव भंडारींनी जे काही एक्सप्लेनेशन दिलं पटतंय तुम्हाला? ते इतकं साधं सरळ स्पष्टीकरण असू शकतं याचं? माधवरावांना मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये एक HRD किंवा ह्युमन रिसोर्सेस मिनिस्ट्री एकत्र यावे म्हणून सर्व शिक्षणाची खाती एकत्र आणली होती. ते ज्या उद्देशाने एकत्र आणली होती तो उद्देश अयशस्वी झाला म्हणून पुन्हा त्याची फोड केली आहे की अन्य काही कारण आहेत त्याला? केंद्राच्या धर्तीवर आपण मनुष्यबळ विकास खातं निर्माण केलेलं नाही. तावडे साहेबांकडे जे खातं आहे ते शिक्षणाशी संबंधित वेगवेगळी खाती त्यांच्याकडे ठेवली होती. बरोबर, मनुष्यबळ विकास खातं नव्याने निर्माण करून त्याच्यामध्ये ती सगळी खाती समाविष्ट केली असं झालेलं नव्हतं. नाही, बरोबर आहे, पण शिक्षणाच्या खात्यासंबंधित खात्याचं एकत्रीकरण करण्यात आलं होतं. ते परत फोडण्याचं म्हणजे त्याला विशिष्ट काही कारण आहेत का की तो प्रयोग यशस्वी झाला नाही? नाही, मी तेच आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय की शिक्षणाशी संबंधित सगळी खाती एकत्र करून मग त्याचं मनुष्यबळ विकास खातं निर्माण करणं ह्याला एकत्रीकरण म्हणतात. तात्पुरती व्यवस्था म्हणून जोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होत नाही तोपर्यंत ती खाती एका मंत्र्याकडे ठेवली तर ते एकत्रीकरण नाही. आता तावडे साहेबांकडे शिक्षणाखेरीज सांस्कृतिक आहे, क्रीडा आहे, बरीच खाती आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे नव्या मंत्र्यांना देताना ज्यांच्याकडे जास्त खाती आहेत त्यांच्याकडची खाती काढून द्यावी लागणार, हे सरळ आहे. बर, माधव भंडारी, धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. अभय देशपांडे, आपलेही आभार. आपण या संपूर्ण मंत्रिमंडळ विस्ताराचं आणि खाते वाटपाचं विश्लेषण केलं त्याबद्दल. पुढच्या बातमीकडे. खरं तर या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जे खाते वाटप झालेलं आहे, कोणत्या मंत्र्याला कोणतं खाते मिळाले त्यावर यापूर्वी एक नजर टाकूया. गिरीश महाजन वैद्यकीय शिक्षण मंत्री, दीपक केसरकर गृहराज्यमंत्री ग्रामीण, जयकुमार रावल रोहयो रोजगार हमी योजना मंत्री, महादेव जानकर पशु आणि दुग्ध विकास मंत्री, गुलाबराव पाटील सहकार राज्यमंत्री, पांडुरंग फुंडकर कृषी मंत्री, एकनाथ खडसे यांच्याकडचं खातं कृषी मंत्रीपद हे पांडुरंग फुंडकर यांना मिळालेलं आहे, चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क, संभाजी निलंगेकर कामगार आणि कौशल्य विकास, सुभाष देशमुख सहकार आणि वस्त्रोद्योग, चंद्रकांत पाटील यांच्याकडचं सहकार खातं यांच्याकडे देण्यात आलेलं आहे, अर्जुन खोतकर पशु आणि दुग्ध विकास राज्यमंत्री, रवींद्र चव्हाण आरोग्य राज्यमंत्री, राम शिंदे जलसंधारण मंत्री, पंकजा मुंडे यांच्याकडचं जलसंधारण खातं राम शिंदेंकडे, चंद्रकांत पाटील महसूल आणि बांधकाम मंत्री, सदाभाऊ खोत कृषी आणि पणन राज्यमंत्री, विनोद तावडे शालेय शिक्षण आणि क्रीडा.